धडा बघितला, भारतीय उपखंड आणि इतिहास. त्यातील आपला चौथा मुद्दा होता दख्खनचे पठार. त्यातील अर्धा मुद्दा बघितला होता. त्याच्या पुढे कंटिन्यू करते की दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्वघाट असे म्हटले जाते. पुढचा मुद्दा आहे समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यावरील बंदरातून प्रदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले, तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. पुढचा मुद्दा आहे समुद्रातील बेटे. आपल्याला नकाशा दिला आहे. त्या नकाशामध्ये लक्षद्वीप बेट आणि बंगालचा उपसागर या ठिकाणी अंदमान निकोबार बेट हे आहे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेट आहेत. तसेच लक्षद्वीप या भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटाचे स्थान महत्त्वाचे आहे. पेरिपल्स ऑफ द एरिथियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. बघा, पुढचा मुद्दा आहे भारतीय उपखंड. नकाशा दिलेला आहे. त्या नकाशात आशिया हा पृथ्वीवरील 7 भूखंडांपैकी एक आहे. आशिया जगातील सर्वात मोठा व सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील 60% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळांपैकी 8.6% भाग आशियाने व्यापला आहे. एकूण 6 भाग पडतात ते पाहूया. पूर्व आशिया, मध्य आशिया, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, मध्य पूर्व आणि उत्तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश. हे देश मिळून तयार होणारा भूभाग हा दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहे. चीन आणि म्यानमार हे जरी आपल्या शेजारचे देश असले तरी दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे अत्यंत स्थान आहे. अशा प्रकारे आपण इतिहासाचा पहिला पाठ भारतीय उपखंड आणि इतिहास अभ्यासला आहे. मित्रांनो, आपण पाठ शिकलो भारतीय उपखंड आणि इतिहास. त्यावरची प्रश्न उत्तर लिहू. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. इतिहास म्हणजे काय? उत्तर आहे, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकार भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? प्रश्न दुसरा, उत्तर, जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. बघा, तिसरा प्रश्न आहे की डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? तर उत्तर आहे की डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. चौथा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? उत्तर तुम्हाला पटकनच येईल की भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती हडप्पा संस्कृती आहे.
प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नांची आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहायची. तर बघा, पहिला प्रश्न आहे की मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर आहे आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्ये यावर अवलंबून असतात. म्हणून मानवी समाज जीवन या गोष्टींवर अवलंबून असते. भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? आपण नकाशा बघितलाच विद्यार्थी मित्रांनो. तर उत्तर आहे अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. बघा, तिसरा प्रश्न आहे, कारणे लिहा. त्यातील पहिला आहे, इतिहास आणि भूगोल यांचं नाते अतूट असते. उत्तर, कारण इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट असते. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. दुसरं आहे, लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. उत्तर, कारण पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. पुढचा प्रश्न आहे, चौथा, फरक स्पष्ट करा. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील आपल्याला फरक स्पष्ट करायला लावलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, मी 2 भाग केलेले आहे, डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश. त्यामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत की आहार, घरबांधणी आणि कष्ट. तर आहार, डोंगराळ प्रदेशात कसा असतो? अन्नासाठी शिकार व जंगलातून गोळा केलेले पदार्थ. मैदानी प्रदेशात तृणधान्य व भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. घरबांधणी, डोंगराळ प्रदेशात उतरत्या छपराची घरे असतात, तर मैदानी प्रदेशात धाब्याची घरे असतात. कारण या दोनही ठिकाणी पावसाचे प्रमाण हे कमी जास्त प्रमाणात असते. त्यानंतर कष्ट, डोंगराळ प्रदेशातील लोकांचे जीवन खूप कष्टमय असते. आपण बघितलंच पाठात शिकताना की त्यांना अन्नासाठी जंगलात जावे लागते. इकडं मैदानी प्रदेशाचा विचार केला तर मैदानी प्रदेशातील लोकांना सुपीक जमिनीमुळे कमी कष्ट करावे लागत असतात, कारण जमीन ही अतिशय छान आहे त्यामुळे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. तुमच्यासमोर एक नकाशा आहे आणि त्याचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर नकाशा वाचन करताना सूची वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच खालच्या बाजूला दिशा दिलेली असते, ती दिशा देखील महत्त्वाची असते. म्हणून नकाशा वाचन करताना 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक दिशा आणि सूची. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा भारत प्राकृतिक नकाशा आहे. आपण जो धडा शिकलो त्यातील. तिथं वरती तुम्हाला सूची दिसते. खिंड, नदी, पर्वत, वाळवंट, आंतरराष्ट्रीय सीमा, पठार इत्यादी मुद्दे दिलेले आहेत आणि त्यांची चिन्ह देखील दिलेले आहेत की कोणत्या चिन्हाने खिंड दाखवली आहे, कोणत्या चिन्हाने नदी दाखवली आहे, म्हणजे आपल्याला ती ओळखण्यास सोपी जाते. त्यानंतर खाली 0 ते 500 किमी उत्तर दिशा दाखवलेली आहे. उत्तर दिशा आहे, वरती जर उत्तर आहे तर खाली दक्षिण असेल आणि त्याच्या बाजूला पूर्व आणि मग पश्चिम. यावरून दिशा ओळखणे सुद्धा आपल्याला सोपे जाते. बघा, प्रश्न पहिला आहे, भारताच्या उत्तरेकडून कोणत्या पर्वतरांगा आहेत? तुम्ही निरीक्षण करून उत्तर लिहू शकतात. हिमालय आणि हिंदुकुश पर्वतरांग भारताच्या उत्तरेकडे आहेत. दुसरा प्रश्न आहे की भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? उत्तर आहे खैबर खिंड आणि बोलन खिंड. हे भारताच्या उत्तरेकडून येणारे 2 मार्ग आहेत. पुढचा प्रश्न आहे, गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नकाशाचे निरीक्षण केले तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्हीही वाहत वाहत येतात. बरोबर त्या बांगलादेशला दोनही मिळतात. म्हणजेच गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बांगलादेश या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? पुन्हा इथे आला दिशांचा भाग. तुम्ही पुन्हा नकाशाचं निरीक्षण करा की भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत, कारण पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. प्रश्न आहे, थरचे वाळवंट कोणत्या दिशेस आहे?
तर आपण नकाशात बघू शकतो की उत्तर आहे थरचे वाळवंट भारताच्या उत्तर दिशेला आहे.